आझाद समाज पार्टीचा विजय असो. आझाद समाज पार्टीचा विजय असो. बेघरांचं पुनर्वसन झालाच पाहिजे. आमच्या मागण्या मान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आझाद समाज पार्टीचा भाई चंद्रशेखर आझाद आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. भाई चंद्रशेखर आझाद आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे. बेघरांना घरं, मिळालेच पाहिजे. बेघरांना घरं. मिळालेच पाहिजे. कोण म्हणतात देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. कोण म्हणतात देणार नाही. घेतल्याशिवाय राहणार नाही. आझाद समाज पार्टीचा विजय असो. या अधिकाऱ्याचं करायचं काय काय मांग घेऊन आज आपण आम्हाला आज रोजी शहरात जे अतिक्रमण चाललंय तेव्हा फौज फाटा घेऊन गोरगरिबाचे घर तोडण्याचं काम एक अर्थाने चालू आहे. हे कोणाच्या इशाऱ्याने चालू आहे याचा निश्चितच सर्व नागरिकांपर्यंत आता माहिती मिळालेली आहे. आमची मागणी आहे की ज्यांचे घरं तुम्ही असे बळजबरी पाडलेले आहे तर त्यांना तुम्ही पंतप्रधान आवास योजना असो किंवा माडा असो या अंतर्गत पुनर्वसन करून देण्यात यावे. व ते मागं त्यांची माझी भेट झाली. त्यांची भेट घेतल्यानंतर त्यांना जेव्हा विचारण्यात आला की साहेब यांचं पुनर्वसन आपण कसं करणार आहात तर ते म्हणे आपण पंतप्रधान आवास योजनेमध्ये त्यांना 5% घरं सोडणार आहात. म्हणजे 40,000पैकी 2,000 घरं हे बेघरांना ते देणार आहेत अतिक्रमण झालेल्या. तर माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही हेच आश्वासन आम्हाला लेखी स्वरूपात दिलं पाहिजे. केवळ तुम्ही आज रोजी बोलताल किंवा तुमची महिन्याभरात बदली वगैरे होऊन जाईल, पण लेखीचं आश्वासन असलं तर आम्हाला यापुढे म्हणजे आम्हाला लोकशाही मार्गाने अन्यायाच्या विरोधात वाचा आवाज उठवला जाईल. दुसरी मागणी आमची ही होती की जेवढ्या धार्मिक स्थळांना तुम्ही आज रोजी अतिक्रमणित हे केलेलं आहे तर त्यांच्या मागच्या पुढं जागा अवेलेबल करून त्यांना 37 याच्यामध्ये बसून तातडीने जसं तुम्ही तातडीने त्यांचं धार्मिक स्थळं म्हणा किंवा हे तोडण्याचं काम करताय त्याचप्रमाणे त्यांना लवकरात लवकर कसं ते मिळवून देण्यात येईल हे प्रयत्न करावे. आणि तिसरी मागणी ही आहे की जे गाळेधारक त्यांचे व्यवसाय गोरगरीब भूतपूर्व जे लोक होते ते आज रोजी त्यांचे परेशान आहेत. हे त्यांना तुम्ही जे तुमचे बाजार संकुलांचे गाळे आहे त्या अंतर्गत 99 वर्षाच्या करारनाम्यानुसार त्यांना ते मोबदला म्हणून देण्यात यावे. व चौथी मागणी ही होती आमची की आमच्या मायमावल्या समाजाच्या जवळपास 4 ते 5 महिन्यापासून कलेक्टर ऑफिसजवळ बसलेले आहेत. अतिक्रमण झाले, त्यांचेही घरं पाडण्यात आलेली होती. तर त्या आज रोजी झोपडा टाकून पाण्या पावसात बसलेले आहेत. तर त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे. त्यांना घर देण्याचे माननीय श्री जय श्रीकांत साहेबांनी द्यावी ही आमची भूमिका आहे. व ते लिखित आश्वासन घेईपर्यंत आम्ही आमरण उपोषण करणार आहोत. जय भीम. आयुक्तांनी निर्णय घेतला धार्मिक स्थळ जेवढे जाऊन ते मिटिंग घेऊ लागले. काल ते चिकलठाण्यामध्ये मारुती मंदिरमध्ये सगळ्या समाजाची बैठक घेतली. त्याच्यामध्ये आश्वासन दिलं तर तुम्हाला आम्ही TDR देऊ. तर संबंधित गावकऱ्यांनी सांगितलं आम्हाला TDR ने मोबदला पाहिजे. कसं बघता येईल? त्यांनी मोबदलाच द्यायला पाहिजे. TDR शासनाचा कधी होईल काय होईल त्यापेक्षा तुमच्याकडं निधी उपलब्ध असेल, जसं तुमच्या पाडण्याचं तात्पर्य तुम्ही फटाफट काम करतायत त्याच पद्धतीने तुम्ही त्यांचं संगोपन केलं पाहिजे आणि ते ताबडतोब काम करावे अशी आमची मागणी आहे. आपल्या शहरात सर्व पक्ष आहे आपल्या शहरामध्ये, पण आझाद समाज पार्टीनेच निर्णय घेतला महानगरपालिकेसमोर आंदोलन उपरिसर्जन करण्याचा. इतर पार्ट्याचं काय? इतर पार्ट्या आता ते त्यांचा विषय आहे.
आम्हाला जो वाटला म्हणून आम्ही आज रोजी इथे बसलेलो आहे. तुमच्यासोबत एमआयएमची पण युती झालेली ते पण नाही तुमच्यासोबत आज बॅनरवर त्याबद्दल वरिष्ठावर चर्चा चालू आहे. त्या संदर्भात मी काही तुम्हाला सांगू शकत नाही. काय नाव आपलं? राहुल पंडितराव साबळे, जिल्हा अध्यक्ष आझाद समाज पार्टी, छत्रपती संभाजीनगर.